नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजचा पदार्थ हा एक स्नॅक्स असून सुद्धा पौष्टिक आहे आणि तो कसं काय तर आपण याच्यामध्ये अजिबात मैद्याचा वापर केलेला नाही आहे आणि असा हा स्नॅक्स नाही का तुम्हाला कोणत्याही स्ट्रीटवर मिळणार नाही, असा हा स्ट्रीट फूड आहे. तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर आधीच मी इथे गव्हाचं पीठ मळून ठेवलं होतं, तर हे पीठ आपण परत एकदा सॉफ्ट करून घ्यायचं आहे किंवा इथे तुम्ही रात्रीचं उरलेलं जे पीठ असतं त्याचाही वापर करू शकता, पण मी इथं ताज्या पिठाचा वापर करत आहे. तर पीठ एकदा छान असं मळून घ्यायचं, मऊ करून घ्यायचं आणि पुरीसाठी आपण जेवढे उंडे कट करतो तेवढे उंडे त्याचे कट करून घ्यायचे आहे आणि हे गोल करून घ्यायचे आणि आपल्याला याची पातळ अशी छोट्या छोट्या पुऱ्या याच्या लाटून घ्यायच्या आहे. तुम्हाला जर हा पदार्थ मुलांच्या डब्याला द्यायचा असेल ना, तर रात्रीच तुम्ही हा पदार्थ तयार करून ठेवू शकता आणि सकाळी मुलांना तो देऊ शकता किंवा इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून सुद्धा याचा वापर तुम्ही करू शकता. तर अशा मी 5 ते 6 पुऱ्या लाटून घेतल्या आहे. अगदी पातळ पातळ लाटायच्या आणि असं प्लेटमध्ये नाही का थोडंसं कोरडं पीठ टाकायचं, त्याच्यावरती पुरी ठेवायची. त्याच्यावर आणखीन थोडं कोरडं पीठ असं छान पसरून घ्यायचं आहे कडांपर्यंत आणि त्याच्यावर आणखीन पुरी ठेवायची. म्हणजे जेवढ्या चपात्या आपण लाटून घेतल्या आहेत तेवढ्या सर्व आपण एकमेकांवर चिटकू नये म्हणून त्याच्यावर कोरडं पीठ टाकत जायचं आणि असं ठेवत जायचं आहे. तर 5 ते 6 इथे लाटून घेतल्या. आता प्रत्येक चपातीला वरून कोरडं पीठ लावत जायचं आणि एकावर एक ते 4 ते 5 चपात्या आपल्याला ठेवायच्या आहे. म्हणजे आपल्याला जेवढ्या शक्य आपण लाटू शकतो तेवढ्या आपण ठेवायच्या आहे. तर मी इथं 3 ते 4 ठेवून घेतले आहे आणि याला आता कोरडं पीठ लावून नाही का आपण हलक्या हाताने असं लाटून घ्यायचं आहे. लाटत असताना खूप जास्त त्याच्यावर जोर देऊन लाटायचं नाही, नाहीतर काय होणार, आतले पापुद्रे त्याचे सुटणार नाही आणि ते एकमेकांना चिकटून जातील. तर अशा पद्धतीने मी हे मोठी चपाती अशी त्याची लाटून घेतली आहे. तर याचा मला चौकोन भाग कट करायचा आहे. तर तुम्ही साधा चौकोनसुद्धा कट करून घेऊ शकता किंवा माझ्याकडे असं चौकोन डब्याचं झाकण होतं, तर त्या झाकणाच्या मापाने मी असं कट करून घेतलं आहे. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने कट करून घेऊ शकता. तर कट करून घेतल्यानंतर आता आपल्याला ही चपाती नाही का तव्यावर भाजून घ्यायची आहे. तर तव्याला तेल वगैरे अजिबात लावायचं नाही. तशीच चपाती आपल्याला भाजायची. आता वरून एका बाजूने चपातीला थोडेसे असे बबल आले की चपाती पलटायची आणि दोन्ही बाजूने अशी हलकीच आपल्याला भाजायची आहे. पूर्ण लालसर जशी आपण चपाती नेहमीसारखी भाजतो तशी भाजायची नाही आहे. हे बघा छान अशी चपाती आपली फुगली आहे. तर मस्त दोन्ही बाजूने नाही का थोडीशी अर्धी कच्ची अशी भाजून घ्यायची आहे आणि काढून घ्यायची आहे तव्यावरनं आणि हे मीडियम गॅसवर भाजायचं. म्हणजे काय होणार, आतपर्यंत ती भाजली जाणार नाही, आपल्याला थोडी कच्चीच ठेवायची आहे. आता काढून घेतली, पूर्णपणे गार करायची आणि त्याचे एक एक पापुद्रे असे सोडवून घ्यायचे आहे. जसे तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय तसं. म्हणजे आपण ही नाही का एक जे मैद्याचे शीट मिळतात ना, तर ती शीट न आणता आपण गव्हाच्या चपातीची शीट घरच्या घरीच कशी तयार करायची हे मी करून तुम्हाला दाखवलं आहे. तर अशा शीट तुम्ही तयार करून ठेवू शकता. तर इथे 5 ते 6 शीट मी अशा तयार करून घेतल्या आहे आणि त्या अशा वेगवेगळ्या करून घेतल्या आहे. हे बघा किती छान अशी पातळ शीट तयार आहे. आता मी इथे बोनलेस चिकन घेतलं आहे 350 ग्रॅम. तर हे स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि पूर्ण पाणी निथळून घेतलं आहे आणि छोटे छोटे त्याचे तुकडे करून घेतले. छोटे तुकडे केले ना त्यामुळे आपल्याला मिक्सरला वाटताना ते इझी जातं. त्यासाठी आधी छोटे तुकडे करून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये घालायचे आहे. त्याच्यात 2-3 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर घालायची, चवीपुरतं मीठ घालायचं, 1 ते 2 चमचे लिंबाचा रस घालायचा आहे आणि इथे तुम्ही आलं लसूणसुद्धा घालू शकता. पण माझ्याकडे आलं लसूण कोथिंबीरीची पेस्ट होती तर ती मी घातली आहे आणि ते छान असं आपल्याला फाईन त्याची नाही का पेस्ट तयार करायची आहे. हे बघा अशा पद्धतीने, म्हणजे त्याच्यामध्ये जाड चिकन राहायला नको, असं मस्त स्मूथ अशी त्याचं नाही का एक टेक्स्चर आला पाहिजे त्याला. अशा पद्धतीने त्याला आपण मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे. आता इथे एका वाटीमध्ये 2 ते 3 चमचे मी तांदळाचं पीठ घेतले. त्याच्यात थोडं थोडं पाणी घालून नाही का थोडी घट्टसर अशी स्लरी तयार करायची आहे. खूप जास्त पातळ करायची नाही, थोडीशी घट्टच ठेवायची आहे. हे बघा अशा पद्धतीने. तर ही स्लरी बाजूला ठेवूया. आता ज्या आपण शीट तयार करून घेतल्या ती शीट मी इथे घेतली आहे आणि आतली शीटसुद्धा तुम्हाला दाखवते. हे बघा ही आतली शीट आहे. तर अशा पद्धतीने आपण शीट सोडवून घेतले आहे. तर शीटचा जो कच्चा भाग आहे ना तो वरती ठेवायचा आणि त्याला आपण जे चिकनची पेस्ट तयार करून घेतली आहे ती अशी छान व्यवस्थित अशी स्प्रेड करून घ्यायची आहे. जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय ना त्याप्रमाणे खूप जास्त जाड ठेवायचे नाही आणि खूप जास्त पातळसुद्धा नाही, म्हणजे चवीला चांगली लागते. कुठे जाड कुठे पातळ अशी लावायची नाही, एकसारखी लावायची. आणि हे चिकनचं सारण लावताना काय करायचं, कडेनी थोडी थोडी जागा आपल्याला गॅप ठेवायचा आहे. तुम्ही जसं व्हिडिओमध्ये बघताय त्याप्रमाणे. आता जी स्लरी आपण तयार करून घेतली आहे तर ती स्लरी आपण नाही का इथं फेविकॉलप्रमाणे ती यूज करायची आहे. म्हणजे कडा त्याच्या उकलू नये तळताना, त्यासाठी आपण त्याला असं हे चिकटून घ्यायचं आहे, म्हणजे ते तेलामध्ये सुटणार नाही. तर असा घट्ट असा रोल याचा आपण असा
तयार करून घ्यायचा आहे. मस्त घट्ट करायचा, म्हणजे काय होणार, याच्यामध्ये एअर राहणार नाही आणि ते उकलणार नाही. आता याला परत एकदा थोडंसं ना दाब देऊन असं फिरवून घ्यायचं, म्हणजे ते चिकटून जाईल. आणि हे साईड असतात ना, ते सुद्धा अशा बोटांनी चिकटून घ्यायचे आहे. हे बघा, अशा पद्धतीने 5 ते 6 रोल मी इथे तयार करून घेतले आहे. आता ही बघा, जी मधली चपाती होती ना, तीसुद्धा त्याची शीट होती ना, तीसुद्धा मी अशी रोल करून घेतली आहे आणि त्याच्याही कडा अशा चिकटून घेतल्या आहे. खायला अतिशय छान लागतं. आणि जी मुलं नॉनव्हेज खात नाही ना, जे चिकन खायला कंटाळा करतात, त्या मुलांना तुम्ही हे देऊ शकता. आणि अतिशय पौष्टिक आहे, खूप छान लागते. आता आपण नाही का याला वाफवून घ्यायचं आहे, तर जाळीला थोडं तेल लावून घ्यायचं, त्याच्यामध्ये हे रोल ठेवायचे आणि वरून आणखीन थोडंसं तेल स्प्रेड करून घ्यायचं आहे. आता याला आपल्याला 10 ते 12 मिनटं किंवा 15 मिनिटापर्यंत हे वाफवून घ्यायचं आहे. वाफवताना मीडियम गॅस ठेवायचा, म्हणजे काय होतं, आतपर्यंत हे चिकन शिजलं जाईल आणि ते कच्चं राहणार नाही. आता हे वाफेवरनं काढून घ्यायचं आणि पूर्णपणे याला गार होऊ द्यायचं आहे. पूर्ण गार झालं ना, की मग हे बघा, हाताला जरी तुम्ही असं धरलं ना, तरी ते चिकटत नाही. गरम गरम जर तुम्ही हातात धरलं ना, तर ते चिकट लागतं. त्यासाठी त्याला काय करायचं, पूर्ण गार होऊ द्यायचं. आणि गार झाल्यानंतर आपल्याला हव्या त्या साईजमध्ये मोठे किंवा पातळ असे छोटे छोटे स्पायरल त्याचे तयार करून घ्यायचे आहे. हे बघा, अशा पद्धतीने करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने कट करून नाही का तुम्ही ते फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवस ठेवू शकता. आणि लागेल तेव्हा काढून ते मुलांना तळून किंवा शॅलो फ्राय करून सुद्धा देऊ शकता. तर मी इथे आज तुम्हाला तळूनच दाखवणार आहे. आणि तुम्हाला जर तळलेले खायचे नसेल, तर तुम्ही शॅलो फ्राय करू शकता किंवा एअर फ्रायसुद्धा याला करू शकतात. हे बघा, अशा पद्धतीने छान कुरकुरीत होईपर्यंत मीडियम टू लो गॅसवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. पूर्ण डीप फ्राय करायचे छान. आणि समजा तुम्हाला आत्ता खायचे नसतील, तर तुम्ही असे अर्धवट कच्चे सुद्धा फ्राय करून काढून ठेवू शकता. आणि नंतर जेव्हा गरम गरम खायचे, तेव्हा पूर्ण त्याला लालसर असे तळून काढून घेऊ शकता परत एकदा. म्हणजे 2दा डीप फ्राय त्याला करू शकता. त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही ते करू शकता. आता आपलं चिकन वाफून घेतलेलं आहे, त्यामुळे ते आतपर्यंत मस्त शिजलंसुद्धा आहे, कच्चं राहिलेलं नाही आहे अजिबात. आणि चवीलासुद्धा एक नंबर लागतं. आता मी त्याला नाही का चटपटीत टेस्टसाठी त्याच्यामध्ये पेरी पेरी सॉस टाकणार आहे. तर हा पेरी पेरी सॉस मी होममेड बनवलेला आहे. याची रेसिपी लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. आणि हा सॉस तुम्ही 1 ते 2 आठवडे फ्रीजमध्ये सुद्धा स्टोअर करू शकता. तर तो 1 ते 2 चमचे घालायचा. त्याच्यामध्ये थोडंसं आपण पुदिन्याची चटणीसुद्धा घालणार आहोत. तर तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही सॉस घालू शकता. थोडीशी कोथिंबीर घातली आणि थोडासा चाट मसाला घातला आहे. म्हणजे मस्त अशी चटपटीत चव येईल त्याला. आता याला झाकण लावायचं आणि मस्त असं मिसळून घ्यायचं आहे. डबा हलवून घ्यायचा की मस्त आपला नाही का चिकन स्पायरल स्नॅक्स तयार आहे. तर तुम्हाला आवडला असेल तर मालच किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. किंवा तुम्ही ते तळलेले होते ना, तसेचसुद्धा ते चटणीबरोबर डिप करून सिंगल तसेही खाऊ शकता. किंवा मी जसं मिसळून घेतलं त्या पद्धतीनेही तुम्ही ते खाऊ शकता. अतिशय छान लागतात. आणि तुम्हाला कुठल्याही स्ट्रीटवर असा हा पदार्थ मिळणार नाही. मुलांनाही खूप आवडेल. एकदा नक्की करून बघा. आणि रेसिपी आवडली असेल तर इतरांनाही शेअर करा. आणि रेसिपीबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर तेही मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.